लोकसभेनंतर शब्द दिला गेला होता की तुमच्या कितीही जागा आल्या तरी मुख्यमंत्री पद तुम्हाला दिलं बघा, भारतीय जनता पक्षाचा शब्द जो असतो तो शब्द गांभीर्याने घ्यायचा नसतो. भारतीय जनता पक्षाची भूमिका ही गरज सर्व वैद्य मरो, वापरा आणि फेका, यूज अँड थ्रो. त्याच्यामुळे त्यांनी दिलेल्या शब्दांनंतर आणि शब्द फिरवल्यानंतर महाराष्ट्राचं राजकारण कसं बदललं हे आपण पाहिलं असेल. आणि फिरवलेल्या शब्दाचे सगळ्यात मोठे व्हिक्टीम ही उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालची शिवसेना आहे. भारतीय जनता पक्ष कधी शब्द पाळत नाही, कधी नाही. मग तो शब्द खुलेआम दिलेला असो, बंद दाराआड दिलेला असो, बाळासाहेब ठाकरे हिंदुहृदय सम्राट यांच्या खोलीत दिलेला असो, प्रधानमंत्र्यांच्या खोलीत दिलेला असो किंवा अमित शहांच्या कार्यालयात दिलेला असो, असे कोणते शब्द पाळणं हे भारतीय जनता पक्षावर कधीच बंधनकारक नसतं. आणि ती नैतिकता ते पाळत नाहीत, पाळत आलेले नाहीत. त्यांना एखादा पक्ष फोडण्यासाठी, सरकार पाडण्यासाठी जेव्हा एखाद्याची गरज असते तेव्हा ते आश्वासनं आणि वचनांची बरसात करतात आणि त्यांचं काम भागलं की त्यानंतर ते लाथा घालतात. हे तुम्हाला आता महाराष्ट्रात दिसतं आहे. शिवसेना आणि भाजप एकत्र होती तेव्हाही हा अनुभव आम्ही घेतलेला आहे. सर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच होतील की पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून वेगळ्या नव्हती चालू? कारण भाजपला इतकं मोठं यश मिळालं, मुख्यमंत्री भाजपचाच होईल असं. भारतीय जनता पक्षाला इतकं मोठं यश मिळालेलं आहे, याला पाशवी म्हणतो मी. हे पाशवी यश जे असतं बहुमत हे देशाला आणि राज्याला हानिकारक असतं. हुकुमशाही मनमानी वाढत जाते, लोकशाहीचा पदोपदी खून होतो, भ्रष्टाचार वाढतो, अडाणीसारखी भूतं निर्माण होतात. त्याच्यामुळे आता भारतीय जनता पक्षानं कोणाला मुख्यमंत्री करायचं आहे हा त्यांच्याकडे बहुमत असल्यामुळे हा त्यांचा प्रश्न आहे. पण महाराष्ट्राला सरकार प्राप्त व्हावं आणि ते लवकरात लवकर मिळावं अशी जर जनतेने अपेक्षा केली असेल तर ती चुकीची नाही. आणि सरकार यासाठी हवं आहे की त्यांनी जी आश्वासनं दिलेली आहेत की लाडक्या बहिणींना आता 2100 रुपये देणार, बहिणी वाट बघतायत. 2100 रुपये देणार, बहिणी वाट बघतायत. कर्जमाफीची घोषणा केली आहे, शेतकरी वाट बघतायत कधी कर्जमाफी होते. अशा अनेक योजना आणि घोषणा त्यांनी करून ठेवल्या. त्याच्यामुळे बहिणी, शेतकरी, कष्टकरी, बेरोजगार हे वाट पाहत आहेत. म्हणून सरकार ताबडतोब यावं. सर, तुमच्या विरोधी पक्षाकडे एक आरोप केला गेला होता मतदानाच्या आणि इतर सगळ्या मुद्द्यांच्या अनुषंगानं काही गोंधळ झाला अशी तुमच्या सगळ्यांची भूमिका होती, तशी मांडणी तुम्ही केलेली होती. पण आता राज्य निवडणूक आयोगाकडनं स्पष्ट करा, राज्य निवडणूक आयोग कुठलीही तफावत नाही. राज्य निवडणूक आयोग, सुप्रीम कोर्ट, न्यायालय ह्याच्यावरती विश्वास ठेवावा अशी परिस्थिती या देशात राहिली आहे का? ज्या देशामध्ये गौतम अडाणीच्या भ्रष्टाचारावर बोलताना विरोधी पक्षाचा माईक बंद केला जातो, ज्या देशाच्या सरन्यायाधीशांच्या घरी देशाचे प्रधानमंत्री जाऊन मोदक खातात गोडगोड, ज्या देशामध्ये न्यायालय दबावाखाली वावरली जातात, निवडणूक आयोग हा स्वतंत्र राहिलेला नाही. त्या निवडणूक आयोगाच्या निवेदनावर आपण काय विश्वास ठेवायचा?